मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाजांकडनं अपेक्षा आहेत, त्या अपेक्षांची पूर्तता त्यांना मैदानाच्या आतनं करावी लागेल. चांगला खेळ तो इथे साकार करावा लागेल. थोडीशी खेळपट्टी ची मरम्मत ती सुरू आहे मैदानाच्या आतनं. हॅलो, उद्या विकेट बनवणार. चालू कर. पुढचा बॉल. इथे मात्र हा बॉल वळवला योग्य तऱ्हेनं. तिथे एक क्षेत्ररक्षक बॉलवर जोपर्यंत झेपावेल 2 रन करता कॉल केला आणि सुरक्षिततेनं 2 धावा त्या इथे पळून पूर्ण केल्या जातील. बासे संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बासे स्पोर्ट्स बासे आणि केदारनाथ 11 नेवरे बी यांच्यामध्ये ही मॅच सध्या मैदानाच्या आतमधनं आपण पाहतोय. सुरुवात कुणालच्या माध्यमातून गोलंदाजीची आपल्याला पाहायला मिळाली. पहिला बॉल त्यानं बॉडी लाईनवर डिलिव्हर केला. तिथे धावफलकाचा श्री गणेशा तो बॅटर सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 धावा त्यानं धावफलकावर अधोरेखित केल्या. खोलून टाकायचा बॉल योग्य तऱ्हेनं इनफिल्डच्या वरनं खेळलाय. अप्रतिम इनसाइड आउटचा फटका तो पाहायला मिळालाय. बॉल गेलाय कव्हर सीमारेषा पार. मिळेल रन 4 चौकार. अप्रतिम क्रिकेटचं सौंदर्य प्रकट करणारा हा फटका इनसाइड आउटचा स्ट्रोक तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चौकारामध्ये परावर्तित झाला, ज्या 4च्या मदतीनं धावसंख्या 6 या आकड्यावर. असे नेत्रदीपक फटके ते नेहमीच प्रेक्षकांना आवडतात पाहायला. इथे मात्र यष्टी वाकवली. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतवलंय. व्याजासहित परतफेड काय असते ते कुणालनं मैदानाच्या आतनं सांगितलं. त्यानं बॉलला अगदी यॉर्कर लाईनवर डिलिव्हर केलं आणि डावी यष्टी वाकवली. माघारी परतवलं बॅटरला. विकेटचं पतन. खेळाडू बाद. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतावं लागलंय. पहिला झटका लागलाय बासे स्पोर्ट्स बासे या टीमला 6 या आकड्यावर. फलंदाज सागर त्याला परतीचं तिकीट ते मिळालंय. नवीन बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत आहे. 1 डाऊनच्या स्वरूपानं मैदानाच्या आतमध्ये आलाय. खूप महत्त्वाची पोझिशन असते नंबर 3 ची, कारण लवकर विकेट गेली तर तिथे विकेटवर वेळ घालवताना रन्स बनवावे लागतात. लेट विकेट गेली तर मग मैदानात आल्यानंतर तुम्हाला धुडगूस घालावा लागतो. त्यामुळे खूप महत्त्वाची पोझिशन असते नंबर 3 ची. तिथे फलंदाजी करता सूरज आलाय. यावेळेस मात्र बॅटची कडा इनफिल्डच्या वरनं गेलाय. थांबवणं कठीण आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल निघून जाईल सरळ फाईन लेगच्या क्षेत्रामधनं सीमारेषा पार. रन्स मिळतील 4 चौकारानं. आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात केली आहे सूरजनं. 4. चांगल्या रन्स दाफलकावर जोडल्या गेल्यात बासे स्पोर्ट्स बासेकडनं. 10 धावा आहेत. यावेळेस वेग आहे प्रचंड. तिथे शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेलाय. निलेशकडनं चेंडू याआधी सुटला होता, मात्र तिथे खूप चांगलं बॅकअप ते मिळालं. विकेटच्या मागे व्ही शेपमध्ये जे 2 खेळाडू असतात ना, ते विकेट कीपरला प्रोटेक्शन देत असतात. जेव्हा त्याच्या हातातनं चेंडू सुटला तर मग तिथे त्यांच्याकडनं तो चेंडू कॅरी केला जातो, रन्स वाचवले जातात आणि तेच काम शॉर्ट फाईन लेगमध्ये यावेळेस पाहायला मिळालं.
निर्धावच्या स्वरूपाने चेंडू आला. एकंदर 5 बॉल नंतर धावसंख्या 10 आहे. 1 विकेटच्या पतनानंतर शॉट प्लेन कट केलाय. अगदी योग्य पद्धतीनं निर्जन स्थळी खेळलाय. मात्र चेंडूनं अचानक मिळवलं डायव्हर्सन आणि त्यामुळे दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्यात. मात्र कलेक्शन करताना तिथे थोडासा चेंडूनं अतिरिक्त उसळी मिळवली, त्यामुळे बचावला गेलाय. ओव्हर झाली या समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 11 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. 11-1 अशी स्थिती आहे. बासे संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय केदारनाथ 11 नेवरे ब च्या विरोधामध्ये. नेवरे ब संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक, ज्यामध्ये अगदी तो निर्णय सार्थकी लागल्यासारखं चित्र ते निर्माण झालं. कारण एक महत्त्वपूर्ण विकेट मिळाली जरूर. 11 धावा त्या खर्च केल्या. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती किंवा मग या स्पर्धेमध्ये वापरला जाणारा गुडशॉटचा बॉल, हा गुडशॉटचा बॉल ज्या पद्धतीने ट्रॅव्हल होतो ना, तिथे प्रतिषटक 15 रन्स त्या तुम्हाला गरजेचे आहेत. खूप मागच्या 4-5 वर्षात खूप स्पर्धा या गुडशॉटच्या बॉलनं होत असताना पाहिला. विशेषतः वसई ग्रामीण मध्ये खूप जास्त प्रमाणात हा गुडशॉटचा चेंडू वापरला जातो. तो बॉल या स्पर्धेकरता वापरला गेला, ज्यावर अगदी खूप छान पद्धतीनं बाबा चषक 2026 असं लिहिलं गेलं. यावेळेस एक अप्रतिम फटका पॉइंटच्या डोक्यावरनं खेळला होता. स्वीपर कव्हर मधनं बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. रन्स मिळतील 4. अगदी खूप वेगानं ट्रॅव्हल होणारा हा बॉल आहे आणि यावेळेस अगदी चांगला फटका तिथे पाहिला मी. याला स्लाइस केलं होतं बॉलला, चौकारामध्ये परावर्तित केलं. 4 मध्ये परावर्तित झालाय बॉल. यावेळेस वाह, आउटस्टँडिंग, दर्जेदार, कलात्मकतेचा आविष्कार तो मैदानात पाहायला मिळालाय. कॉपीबुक स्टाईलचा अवलंब करत असताना फ्रंटफुटला स्वतःपासून वेगळं केलं आणि बॉलला मैदानापासून दूर फेकलंय. चेंडू सीमारेषा पार, दमदार हिट, षटकार. मिळाली. चेंडूच्या रेषेमध्ये आला. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, शरीराच्या जवळनं आणि नजरेच्या समोरनं फटके खेळणं गरजेचं आहे आणि तसाच फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. खाली राहिला सबमरीन बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. एखादी पाणबुडी ज्या पद्धतीनं आपलं मार्गक्रमण करते, अगदी तसा हा बॉल अगदी विकेटच्या तळाशी राहिला आणि तिथनं विकेट कीपर निलेश निमसेच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक डॉट बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करतो इथे गोलंदाज. पुनरागमन करणं क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्वाचं असतं. इथे मात्र उडवलाय बॉल. बॉल चाललाय ओव्हर दी बॉलर हेड, दूर सीमारेषा पार. आणखी एक धमाका बाबा चषकचा तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. षटकार 6. चांगला टच तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. टच ऑफ क्लास होता या फटक्यावर. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 27, 27-1 अशी स्थिती आहे. यावेळेस मात्र समोर खेळलाय, वेगवानतेनं बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, 1 रन ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या ती पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावून पोहोचते ती 28 धावा. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरचा अजूनही शिल्लक आहे. शिवाजी ज्यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय, समोर स्ट्रायकर एनकडे पंकज आहे. सूरजनं आपली कामगिरी योग्यतेने बजावली आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे मिडल नाही आहे, बॅटच्या खालच्या अंगाला लागला. 1 रन त्यामुळे तिथे कंप्लीट झाली. अगदी संत गतीचं आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण ते पाहायला जरी मिळालं असलं तरी शिवाजी दुसऱ्या रन तिथे खर्च करत नाहीये. एकच रन इथे ओव्हर केली आहे समाप्त. या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या 29, 18 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. त्यामुळे एक महागड षटक त्याची उद्घोषणा तिथे आपल्याला पाहायला मिळते. सूरज चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं प्रदर्शित करतोय. अगदी योग्यतेनं मिडल ऑफ द बॅटनं तिथे फटके खेळताना पाहायला मिळाले. चांगला फ्लिक तोही त्याच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतनं पाहिला. अगदी खूप चांगल्या पद्धतीनं चेंडूला टच केलं. टायमिंग ते प्रॉपर आपल्याला त्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. जर ही इनिंग अशाच पद्धतीनं पुढे कार्यान्वित करत असताना तो जर आपल्याला पाहायला मिळाला तर निश्चित या डावाच्या शेवटी 55+ ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकते. ज्या अनुषंगानं सध्या धावफलकावर धावसंख्या 29 लागली आहे. इथनं पुढचा प्रवास तो कसा असेल ते आपल्याला पाहायचं आहे. पंकज आहेत स्ट्रायकर एनकडे. सूरजच्या साथीनं गोलंदाजीच्या ट्रॅकवर झालंय परिवर्तन. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता यावेळेस
प्राचारण केलंय गोलंदाज सुयोग, ज्याला गोलंदाजी करण्याकरता बोलवलं गेलंय. बघूया सुयोग त्याच्याकडनं कशा पद्धतीचा मारा इथे अद्यावत केला जाईल. समोर स्ट्रायकर एंडकडे पंकज. चांगला बॉल आहे, यावेळेस फलंदाजाला बीट करतोय, विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. चेंडूवरची नजर ती हटली गेली. आयसाईट डळमळीत झाल्यानंतर फटके खेळणं ते नेहमीच तुमच्याकरता मुश्किल बनतं आणि यावेळेस हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र हा बॉल, त्यावरचा फटका तो फसलाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. एक योग्यतेचा झेल आणि संपलाय इथे बॅटर क्रमांक 2 चा खेळ. फलंदाज पंकज त्याच्या पारीचा अंत. विकेटचं बदल, खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. पियुष त्याला फलंदाजी करण्याकरता पाठवलं गेलंय. बघूया तो कसा खेळ करेल. युवा उदयनमुख खेळाडू, त्यांचा खेळ नेहमीच पाहण्यासारखा राहिलाय सध्याच्या या मागच्या 2-3 वर्षाच्या क्रिकेटमध्ये. कारण जे युवा खेळाडू आहेत अगदी इम्प्रोवायझिंग चांगले फटके खेळताना पाहायला मिळालेत. फ्लिकचे फटके खूप चांगले खेळतात युवा खेळाडू. हेलिकॉप्टर असतील ते खूप चांगल्या पद्धतीने उडवले जातात. ब्लाइंड स्ट्रोक आहे. चेंडूवरची कुठल्याही प्रकारची नजर ती पाहायला मिळाली नाही. अंदाधुंद बॅट चालली. टप्पा खाल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये आला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 29 धावा 2 विकेटच्या पतनानंतर 3.2 चा खेळ तो समाप्ती एखेरीस. इथे मात्र फटका तो खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे, अगदी सॉफ्ट हँडलचा वापर केला होता. फक्त एक सिंगल मिळवावी हा उद्देश तिथे आपल्याला पाहायला मिळाला. पियुष बासे संघाकडनं क्रमांक 4 वर फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेकंड डाऊन नंतर मैदानाच्या आतमध्ये आलेत. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे इथे सेट व्हायला वेळ नाही. आल्याबरोबर आक्रमकतेचा खेळ तो सुरू करावा लागेल. आणखी एक चांगला बॉल मात्र ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर राहिलाय का? हो, तिथे इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 31, 31 धावा. या ओव्हरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रोख लावली आहे गोलंदाज सुयोगनं. अगदी योग्य टप्प्यावर चेंडूची हाताळणी करताना फलंदाजाला शांत ठेवलंय. फुलटॉस होता मात्र फुल टोल वसूल करता आला नाही. बॉल बॅटच्या अगदी साईडच्या आणि वरच्या अंगाला लागला, त्यामुळे एकच रन त्यावर समाधान मानावं लागेल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 32, 32 धावा. किफायतदार गोलंदाजी, अगदी योग्य टप्प्यावरचा मारा, नियंत्रित मारा, लयबद्ध सूरबद्ध जी गोलंदाजी असते, तिखट गोलंदाजी असते ती इथे गोलंदाज सुयोगच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. मागच्या 5 बॉलवर त्याने 1 विकेट मिळवली आहे. आणखी एक बॉल तिथे ऑफस्टंपवर पडला मात्र अतिरिक्त बाहेर निघालाय, त्यामुळे पंचांनी त्याला वाईट म्हणून दंडित केलंय. तिथे फिल्डिंग साईड रिव्ह्यू आहे. विकेट कीपर कॉन्फिडंट आहेत की हा बॉल योग्य टप्प्यावरनं वळाला आहे, त्यामुळे तिथे तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. बघूया नेमकं काय डिसिजन तिथे तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळेल. रिव्ह्यू लॉस. इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तरी बघा खूप जास्त बाहेर न फिरायला होता. फर्स्ट लाईन वाईड आहे, त्यामुळे हा वाईडचा इशारा आला. इथे मात्र आत आलाय बॉल. टप्पा खाल्यानंतर अचानक आतल्या बाजूने आला. फलंदाजाला बीट करतोय. विकेट कीपरच्या हातावर जातोय. हे बघा तुम्हाला तिथे दाखवलं जातंय. अगदी खूप चांगला चेंडू तो आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू हाताळला गेला. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ तो समाप्ती एखेरीस धावफलकावर 33. मॅचमध्ये कमबॅक कसं करावं ते गोलंदाज सुयोगनं इथे दाखवलं. अगदी 3 धावसंख्येचं अगदी योग्यतेचं षटक. एखादा VIP नंबर ज्या पद्धतीनं असतो ना, अगदी त्या VIP नंबर प्रमाणे त्यानं गोलंदाजी ती साकारली गेली. 0-0-1-1-0 अगदी त्या पद्धतीनं ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. व्हाईटची ज्या रन आहेत त्यामुळे 3 धावा आल्या. बॅटच्या स्वरूपानं 2 धावा खर्च केल्या. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 33 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात.
4 रन आला, 2 वाईट ते आपल्याला पाहायला मिळालं. एक रिव्ह्यू मधनंही वाईट आला होता, त्यामुळे 33 धावा या राफलकावर आहेत. नवीन गोलंदाज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. शेवटचं आणि अंतिम षटक ते हाताळण्याकरता कोण आहे बोला, महेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपण पाहत आहेत. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे महेश त्यांच्या वतीनं ती साकार केली जाईल. प्रेक्षकांना उठा ना जरा, गाडी जाऊ दे. मॅचकडे पुन्हा एकदा वळूया. सामन्याला होती सुरुवात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होते. इथे निलेशनं खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला हवेमध्ये उडवलं. एक रिले दर्जेदार झेल तो मैदानाच्या आतनं संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद, आउटस्टँडिंग एफर्ट. रिप्ले मध्ये हा झेल आपण पुढे एकदा पाहूया. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता, बॅटची छिडकाणी केली, निलेशनं हवेतल्या हवेत चेंडूला उडवलं आणि त्यानंतर फ्लाइंग स्लीप, त्यानं त्या झेलला कंप्लीट केलं. एक दर्जेदार रिले कॅच तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाला. चांगली विकेट किपिंग निलेश निमसेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विकेट आली आहे, खेळाडू बाद. तिथे मैदानाच्या आतनं संपन्न झाला. विकेटचं पतन ते होत असताना पाहायला मिळालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सध्या 33 धावा, 3 विकेटचं पतन ते आतापर्यंत झालेलं आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र फुलटॉस होता. 1 रन घेण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये यश मिळेल. 1 रन तिथे इझिली कंप्लीट केली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा या राफलकावर आहेत. नवीन बॅटर साहिल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलेत. मात्र पियुष ते मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करत असताना आपण पाहत आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर बॉल. 33ला 3 अशी स्थिती आहे आणि इथे 34 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र खाली राहिला. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीची विकेट किपिंग तिथे आपल्याला तिथे पाहायला मिळाली. बॉलला स्टॉप केलं. मात्र विकेटच्या मध्ये अगदी तेज दौड लावण्यामध्ये एक्सपर्ट असलेले 2 बॅटर्स सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे एक चिकी सिंगल ती त्यांनी तिथे मिळवली. बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 35 धावा या राफलकावर आहेत. 3 चेंडूचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. यावेळेस तिथे झेल तो ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 रन तिथे कंप्लीट झाली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या ती 36 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहतोय या ओव्हरमध्ये ही धावफलकाला पूर्णपणे लगाम लावली गेली आहे. बासे संघाचा खेळ अचानक बदललाय. ज्या बासे संघानं सुरुवात अगदी ढासू पद्धतीने केली होती तो बासे संघ आता अडचणींच्या सावटाखाली फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक खराब फलंदाजी असं म्हणू शकतो आपण या फलंदाजीला. ज्या पद्धतीनं फलंदाजी होणं गरजेचं आहे ती होत नाहीये. चेंडूच्या रेषेमध्ये येत नाहीयेत, मिडल ऑफ द बॅट खेळत नाहीये, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होतोय. आणि शरीराच्या दूरनं तुम्ही खेळण्याचा जेवढा जास्त प्रयत्न कराल तेवढा स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजाला त्याचा फायदा होईल. चेक केलं जातं इथे रनआउटची जी विकेट आहे ती तिथे तपासली जाते, ती विकेट आहे की नाही. इथे बॅटर सेफ आहे, सुरक्षित पोहोचलाय आपल्या घरामध्ये. धावसंख्या 37 धावा या राफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे या पूर्वार्धाच्या खेळाचा आणि इथे अगदी लाजवाब चांगला बॉल, एक फ्लायटेड चेंडू तो तिथे हाताळला गेला. टप्पा खाल्यानंतर उचली घेतली आणि बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. ओव्हर झाली आहे समाप्त. 4 ओव्हरचा खेळ तो समाप्ती. एखेरीस धावफलकावर धावसंख्या 37 धावा, विजया करता 38 या धावसंख्येचं लक्ष आहे
कशा पद्धतीने उत्तरार्धामध्ये 38 धावा धाफलकावर लावल्या जातील हे आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे या पुढच्या सामन्याची नाणेफेक ती केली जाईल. चला बोट टीम कॅप्टन, आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचंय, जिथे नाणेफेकीचा कौल तो संपन्न केला जाईल. लवकर आपण टॉससाठी रिपोर्ट करा, जिथे यान शिलबन मोहंडुल टीम आणि आई गावदेवी खालिंग. चला, खालिंग संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. मोहंडुल टीम लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्ट करा. मोहंडुल टीम लवकरात लवकर या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. थोडंसं फास्ट या. कॅप्टन धावत या. माधवजी माळी साहेब यांना मी विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते तर टॉस होतो. संदीपजी पाटील सर, आपण जर टॉस घेऊन गेला असाल तर लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. चला, पुढच्या मॅचचा टॉस होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. मॅचकडे जाऊया. विजयाकरताचा वान जर आपण पाहिलं तर 38 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय आणि या 38 धावसंख्येला धाफलकावर लावण्याकरता 2 सलामीवीर ते मैदानात आतमध्ये दाखल झाले. जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे कॉइन स्पिन केला जाईल. येस, चला, एका बाजूला आपण पाहत आहोत बाबा चषक आणि दुसऱ्या बाजूला 9797 पाहुण्याच्या शुभ हस्ते टॉस होतोय. चला, खालिंग टीमच्या कॅप्टनचा कॉल असेल. टॉस स्पिन केला जातोय. 9797 असा कॉल होता, परंतु बाबा चषक पाहायला भेटतोय. पाहुण्यांना विनंती असेल, आपण विराजमान व्हायचं आहे. थोडंसं आपण चर्चा करणार आहोत, फक्त डिसिजन कळवायचं आहे. फिल्डिंग काय ओव्हरऑल कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असेल, कारण फिल्डिंग करायची आहे, कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45-50 पर्यंत ओव्हरऑल माहोल आणि त्यानंतर बाबा चषकाबद्दल काय म्हणाल? संदीप पाटील आम्हाला गेल्या वर्षी पण खेळायला संधी दिली, यावर्षी पण संधी दिली, त्याचा धन्यवाद. चला, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. काय वाटतं ओव्हरऑल पहिल्या इनिंगला तुम्हाला बॅटिंग करायचं आहे, कुठपर्यंत पार स्कोर वाटतोय की इथपर्यंत पोहोचल्यानंतर सहज विजय मिळू शकतोय? 50 ते 60 रनापर्यंत पोहोचलो तर सहज विजय मिळू शकतो. येस, तुम्हाला देत आहोत खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच ऑन आहे. पुन्हा एकदा वळूयात अक्षयजी पांडव सरांना ऐकूयात. धन्यवाद. चौकाराचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आलाय. चौकारानं इथे सुरुवात झाली. या धावफलकाचा श्री गणेशा झालाय. पहिल्या 4 धावा या धावफलकावर अधोरेखित होत असताना आपण सध्या पाहताय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता कुणाल आणि साथीनं शिवाजी ज्यांना ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये धाडलं गेलंय. पुढचा बॉल इथे मात्र अप्रतिम दर्जेदार काय फटका खेळलाय. लाजवाब फ्लिक होता आणि अप्रतिम फ्लिक तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. हे बघा, खूप लाजवाब पद्धतीने हा फटका मैदानाच्या आतनं प्रदर्शित केला आणि तिथे सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. 6च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या ती पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 10 ऑन बोर्ड. 10 धावा
या राफलकावर लागलेल्या आपण सध्या पाहताय. पुढचा बॉल इथे मात्र बॉल तो चाललाय सीमा पार. दमदार षटकार 6. आला या 6च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 16 ऑन बोर्ड. आक्रमकता ती पहिल्या ओव्हरपासून सुरू केली आहे. लवकर मॅचला फिनिश करण्याच्या इराद्यानं मैदानाच्या आतमध्ये कुणाल बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब खेळ कुणालच्या वतीनं सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतोय. या आधीचा षटकार मिडविकेट मध्ये होता. यावेळेस अगदी समोरच्या बाजूनं साईड स्क्रीनच्या वरनं हा षटकार त्यानं पेशकश केला. तोच कुणाल पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड करण्यास सज्ज आहे. यावेळेस मात्र टॅप केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड ऑफ आणि मिड ऑन असे 2 खेळाडू ते समोर तैनात केले. त्यामुळे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन खाली आहे. डिरेक्टली मिड विकेट घेतलाय आणि एक खेळाडू जर आपण पाहिला तर तो काऊ कॉर्नरच्या जवळपास त्याला तैनात केलंय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर टाकण्याच्या नादात खूप जास्त बाहेर टाकलाय. पंचांनी वाईट म्हणून दंडित केलंय. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 17 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. पुण्याच एकदा ऑफस्टम्पवर पडला. अतिरिक्त बाहेर राहिला. वाचण्याचा प्रयत्न होतोय कारण 2 षटकार 1 चौकार या ओव्हरमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे थोडासा बचावण्याचा प्रयत्न तो गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला होत असताना पाहायला मिळतोय. हा प्रयत्न तिथे थांबवावा लागेल. आक्रमकता दाखवावी लागेल गोलंदाजाला. मात्र या वेळचा बॉल त्यालाही उडवलंय आणि फेकून दिलंय. VIP डाईसला सलामी देण्याकरता बॉल सीमा रेषा पार. उत्तुंग गगनचुंबी षटकार 6. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र बॉल बॅटची कडा घेऊन हवेमध्ये राहिला. मात्र विकेट किपर तो तिथे चुकी करतोय. झेल तो ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 24 आहे. 1 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अगदी विध्वंसकतेनं आणि विस्फोटकतेनं फलंदाजी ती सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. ही विध्वंसकता ही विस्फोटकता अशीच सुरू राहिली तर या दुसऱ्या ओव्हरच्या अंती या मॅचचा रिझल्ट तो लागून जाईल. केदारनाथ 11 नेवरे घरच्या मैदानावर आणि अगदी स्वतःने बनवलेल्या खेळपट्टीवर खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बासे स्पोर्ट्स बासे आता अडचणींच्या सावटाखाली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण इथनं 14 धावा त्या त्यांना वाचवायच्या आहेत आणि 18 बॉल ते तब्बल या डावातले अजूनही शिल्लक आहेत. थोडंसं कठीण काम आहे. मात्र हे कठीण काम काय इथे बासे संघाकडनं शक्य केलं जाईल ते आपल्याला बघायचंय. स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज शिवाजी. बघूया कशा पद्धतीने खेळ शिवाजी यांच्या वतीनं मैदानाच्या आतनं साकार केला जाईल. षटकातील पहिला बॉल. चांगला चेंडू इथे बॅटची कडा आणि विकेट कीपरचा सहारा मिळते सफलता. विकेट येते खेळाडू बाद.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये अमोल दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 17 बॉलमध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. बघूया अमोल जे मैदानामध्ये आले डावकुरे हातानं फलंदाजी करण्याकरता सज्ज होत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर पंकज आहेत. खूप रेअर आत्ता सध्याचं जे क्रिकेट आहे ना त्यामध्ये या पद्धतीचा रनअप जो बोटावर मोजण्या इतक्या गोलंदाजांचा राहिला. पूर्वीचा काळ होता ना तिथे या पद्धतीनं रनअप घेणारे खूप सारे गोलंदाज हे आपल्याला पाहायला मिळायचे. आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या रनअपनं गोलंदाजी करणारे खूप कमी गोलंदाज आहेत. ज्यामधला एक पंकज जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा चेंडू टप्पा खाल्यानंतर उसळी घेताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल डिलिव्हर केल्यानंतर विकेटच्या बाहेर जाणं हे सांगितलं गेलंय. कारण तुम्ही जर विकेटच्या मध्ये येता तर मग प्लमच्या विकेट त्या दिल्या जात नाही. यावेळेस मात्र हा बॉल त्याला केलाय हुक आणि त्यावर केला जाईल हा षटकार बुक. बॉल सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार 6. आणि बॉल चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर गगनचुंबी आसमानी प्रहार षटकार. ते इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता विजयाकरता जर आपण पाहिलं तर फक्त 2 या धावसंख्येची गरज आहे. बघूया येणारे 2 धावा कशा पद्धतीने पूर्णत्वाला नेल्या जातील. आणि इथे सलग तिसऱ्यांदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूने दिलाय गुंगारा आणि त्यानंतर तिथे खेळ होईल खल्लास. 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या जातील. या दुहेरी धावेनं विजयावर शिक्कामोर्तब करतोय टीम केदारनाथ 11 नेवरे संघ. नेवरे संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम बासे. आपण इथपर्यंत आलात, खेळलात, आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू